हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आमच्या आहोंना सुट्टी असल्यामुळे जेवणात काय बनवायचा तो विचार चालू होता. तेवढ्यात म्हटलं चला गार्डनमध्ये एक चक्कर मारू. मग बघितलं तर कांद्याची पात दिसली. म्हटलं आज आपण एक गावरान बेत बनवूया. तर मग लगेच मी कांद्याची पात तोडायला घेतली आणि मग म्हटलं की बेसन पिठामध्ये कांद्याची पात बनवू. मग लगेच मी कांद्याची पात तोडायला लागले. तर एवढं छान वाटत होतं. मी जवळपास 15-1 दिवसांआधी मुगाच्या डाळीमध्ये कांद्याची पात बनवली होती. तर ती पण खूप टेस्टी झाली होती. मग त्यानंतर आता ही परत पात एवढी वाढली ना, तर खरंच ते बघून आनंद झाला. आणि हे बघा, हे असं ते मागच्या वेळेस मी ती खुडली होती ना, तर ती पात आहे बघा ही अशी. तसं पाहिलं तर मला गार्डनमध्ये जेवढ्या पण भाज्या लावल्या आहे ना, तर त्या भाज्या बघून खरंच खूप आनंद होतो. कारण की कधी एखाद्या वेळेस जर काही मूड झाला वेगळं काही खाण्याचा आणि घरामध्ये भाजीपाला तो जर अवेलेबल नसेल, तर मी डायरेक्ट गार्डनमधून घेते आणि बनवते. खूप छान वाटतं. मी मागे अशीच लसणाची चटणी पण बनवली होती. लसणाची चटणी म्हणजे लसणाच्या पाथीची चटणी बनवली होती मी. तर अशा रेसिपी ज्या आहेत त्या मला सासूबाईंकडूनच मिळाल्या आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपल्या घरातल्यांनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली आणि आपण त्यांच्या अनुपस्थितीत आपण त्या गोष्टी बनवतोय ना, खरंच छान वाटतं ते. आणि ही कांद्याची पातीची रेसिपी मला आमच्या शेजारच्या मावशींनी सांगितली होती. तसं तर पिठलं हा माझा एकदमच नावडतीचा प्रकार आहे. मी कधी खायचीच नाही पिठलं, पण एकदा त्यांच्या हातचं मी पिठलं खाल्लं होतं तेव्हापासून मला आवडायला लागलं आणि त्यांनी सांगितलं होतं की कसं-कसं बनवायचं. तर मग हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्यात शेंगदाणे टाकायचे थोडेसे, असं तसं भरपूर काय-काय सांगितलं होतं. आता दाखवते तुम्हाला मी त्यांची त्यांची जी रेसिपी आहे, तर तीच रेसिपी मी आज फॉलो करणार आहे. आणि मस्त वाटतंय मला आज, म्हणजे पहिल्यांदाच मी बनवते आहे कांद्याच्या पातीचं पिठलं. याच्या आधी नव्हतं बनवलेलं मी. ही बघा, ही माझी लावलेली कोथिंबीर. मॅक्झिमम टाईम तर हिलाच कट करून हीच वाढत असते. म्हणजे हिला कट केलं की ही लगेच वाढते आणि बाकीच्या कोथिंबीरच्या झाडांना मला हात नाही लावू वाटत आहे. कारण की त्यांना धने आले आहे आणि ते धने असे हिरवे-हिरवे आहेत. तर त्याच्यामुळे मला त्यांना हात नाही लावू, म्हणजे त्यांना तोडूच वाटत नाही आहे मुळात. त्याच्यामुळे मी हिचेच थोडेसे पानं वगैरे तोडते 8-8 दिवसाला आणि जातं मला पुरतं एवढंसं. आणि हिचं कसं आहे माहिती का, ही घरचीच कोथिंबीर आहे, तर थोडीशी जरी टाकली ना, तर भाजीमध्ये किंवा पोह्यांमध्ये मस्त वास येतो. हे बघा, हे हिरवे धने माझे आणि त्यांचा खूप छान वास येतो. आता मला तर घरचे धने होणार आहे. आणि तिची ही काडी पण मी तोडून घेतली थोडीशी, कारण की आपली मसाल्याच्या भाजीमध्ये टाकायला वगैरे कामाला येते. मी कट केली थोडीशी काडी पण तिची. हे बघा, माझी इथे लसणाची पात पण दिसते बघा. ती पण छान उगली आता. छान दिसते ती पण. आता इथे गवत पण झालं आहे. मला ते गवत काढायचं आहे, पण मला वेळच भेटत नव्हता. मग आता केअरटेकरला सांगितलं आहे, तो कधी येतो काय माहिती. केअरटेकर येईल त्यावेळेसचा तो व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला. कसं असतं ना, काही गोष्टी आपल्या गार्डनमध्ये असल्या किंवा आपल्या आसपास असल्या, तर आपल्याला दुसरं म्हणजे बाजारात लगेच जायची आणि लगेच गोष्ट विकत आणायची गरज पडत नाही. मग घरात गेल्यावर मी लगेच पात वॉश करून घेतली आणि सुकवायला ठेवली. मग स्टोव्ह चालू केला आणि मी पॅन ठेवला त्याच्यावर गरम व्हायला. तोपर्यंत पॅन गरम होतं आहे तोवर मी पेपर टाकून घेतला ओट्यावर. कारण की मला ओटा बिलकुल खराब झालेला आवडत नाही. मला कामच सुधरत नाही जर की ओटा जर खराब असेल तर. लगेच चॉपिंग बोर्ड घेतला आणि बेसन पीठ काढून घेतलं मी आणि पाणी टाकून मग त्याला थोडंसं पेस्ट बनवून ठेवत असते. कारण की मला ते वरतून पीठ टाकायचं आणि मग ते हटायचं मला जमत नाही, कारण त्याच्यामध्ये ते गाठी-गाठी होता ना, मग त्या फुटत नाही माझ्याकडून. म्हणून मी आधीच पाणी टाकून घेत असते. मग आता इथे 3च मिरच्या घेतल्या. आम्ही जास्त काही तिखट खात नाही. 3च मिरच्या घेतल्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, एक तशीच ठेवली लसणाची पाकळी. विचार केला की नंतर आपण फोडणीला ज्यावेळेस घालू त्यावेळेस लसूण चॉप करून टाकू. मग इथे पात कट करून घेतली आणि लसणाची पाकळी एक जी ठेवलेली होती, तर ती सफिशियंट होती फोडणीला घालण्यासाठी. तर ती पण आधीच कट केली होती मी. मग लगेच इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. सोबत 2-3 शेंगदाणे पण घेतले, कारण की छान टेस्ट येते शेंगदाणे ज्यावेळेस आपण तळतो ना. मला तर प्रत्येक भाजीत म्हणजे मॅक्झिमम तर मी टाकतेच. फक्त मसाल्याच्या भाजीमध्ये नाही टाकत, पण कधी-कधी मसाल्याच्या भाजीत पण मी 3-4 शेंगदाणे टाकत असते. छान लागतात ते. तर एक पॅन चांगला गरम झालेला आहे. मग त्यात मी तेल टाकलं थोडंसं आणि वेट केला त्याला गरम होण्यासाठी. तोपर्यंत मग मसाल्याचा डबा वगैरे घेतला आणि त्यात काय जिरं मोहरी टाकली
आणि मग जी मिक्सरमध्ये आपण ग्राइंड केलेलं होतं मिक्सचर मिरचीचं आणि शेंगदाण्याचं तर ते टाकलं आणि त्याला हलवून घेतलं थोडंसं, कारण की चमचा होता माझ्याजवळ पण मला ते पटकन जमलं नाही, कारण की चमच्याने हलवण्यापेक्षा कढई हलवलेली मस्त मिक्स होतं ते. मग लगेच पात घातली आणि पातीला पण मी थोडंसं कलसून घेतलं त्याच्यामध्ये आणि राहिलेला मसाला परत वरतून घातला, तो तो जो आपण ग्राइंड केलेलं होतं तर ते. आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं मी. मग ते छान मी ती कांद्याची पात फ्राय करून घेतली. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. आधीच हळद नाही टाकत मी मॅक्झिमम टाईम, असं नंतरच हळद टाकत असते. मग ही पेस्ट केलेली होती मी बेसन पिठाची, त्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं चवीप्रमाणे. तोपर्यंत म्हटलं याच्यामध्ये आपण लाल तिखट आहे माझ्याकडे कुटलेलं, म्हणजे जाडच मिरची आहे ती, तर इथे सध्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आणि मी तसं ते इंडियावरून आणलेलं होतं. तर कुठल्याही पिठल्यामध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये मी मॅक्झिमम टाईम करत असते यूज त्याचा पण. तर टेस्ट मस्त येते त्याच्याने. ते थोडंसंच टाकलं मी, कारण की ते जरा जास्तच तिखट आहे. लगेच जी पेस्ट होती ती पेस्ट टाकली आणि पाणी टाकून त्याला शिजवून घेते मी आता. आणि मस्तपैकी त्याला हलवून घेतलं, त्यात अजून पाणी सोडलं. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान. मग त्याला वाफ दिली आणि तोपर्यंत म्हटलं कणिक भिजवून घ्यावं. मग मी पटकन कणिक पण भिजवली आणि मग काय चालूच आहे माझं काम. पटपट करायचं चालतं प्रत्येक वेळेस. काय सुट्टीचा दिवस जरी असला ना तर सगळा दिवस कामातच जातो. मग काय पॅन ठेवला मी स्टोववर. तोपर्यंत म्हटलं की तर पॅन गरम होतं आहे तोपर्यंत कुकर लावावं. लगेच मी कुकर पण लावलं आणि पॅन गरम होतो आहे तोपर्यंत याला एकदम मीडियम फ्लेमवर शिजू दिली मी जे पिठलं केलं ते. तर मग आता पोळ्यांची तयारी. आधी कपडा टाकून घेतला. मला ते ओटा खराब झाला ना की मला असं वेगळंच होतं, मला सुधरतच नाही बिलकुल काम, त्याच्यामुळे मी आधीच तयारीत असते. लगेच आता पोळी लाटायला घेतली. तसं बघितलं ना तर माझ्या पोळ्या रोज इतक्या छान येतात, पण मी हा व्हिडिओ बनवत होती तर तेव्हा माझी पोळी गोल नाही आली. रोज माझी पोळी गोलच येते. ही थोडासा शेप बिघडला, पण ठीक आहे. मी असं लोड नसतं घेत कुठल्या गोष्टीचा, पोळी गोलच पाहिजे किंवा काय असं. तर युजली माझी पोळी गोलच येते, त्याच्यामुळे मला काही एवढं टेन्शन नाही आहे. पण ही नव्हती आली. मे बी ते व्हिडिओ करत असेल मी त्याच्यामुळेच नसेल आली, कारण की असतं ना आपण एखादी गोष्ट खूप असे मनाने करायला लागलो की ती बिघडते. तर पोळी फुगताना मस्त फुगली, पण येताना एवढी गोल नाही आली जेवढी रोज येत असते माझी. एकदम माझी पोळपाटासारखी एकदम गोल येत असते पोळी, ही नाही आली. तर मग बघा, तुम्ही बघू शकता माझी पोळी. ती आता फुगती पण छान फुगती ती. तसं पण बघितलं तर आपल्याला पोळी तोडूनच खायची असते, गोल असो अथवा चौकोनी असो किंवा कुठल्याही नकाशाची असो. तरी पण एवढी गोल नाही, पण गोल आहे आहे हां, छान दिसते माझी पोळी, मस्त फुगली आहे. आणि टेस्टला तर पोळीसारखीच लागणार आहे ती, काय वेगळं काय लागणार नाही त्याच्यामध्ये. हे एवढा माझा स्वयंपाक झाला आहे. कसा वाटला मग व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा.